पेपर 2 आणि त्यातला दुसरा चॅप्टर, त्याचं नाव आहे सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्समध्ये आपल्याला बघायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, HP हार्मोनिक प्रोग्रेशन. 3 त्यातलं AP म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे 10th मध्ये तुमचं झालं आहे, त्यामुळे 11वी मध्ये फक्त ओळख आहे, परत रिव्हिजन आहे, फार प्रॉब्लेम्स नाही आहेत. GP वर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, HP वर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं. पण AP हे महत्त्वाचं आहे एवढ्यासाठीच की हे कुठे ना कुठेतरी दुसऱ्या चॅप्टर्समध्ये काही ट्रिकी क्वेश्चन्स सोडवण्यासाठी वापरलं जातं. MCQ जे असतात त्याच्यामध्ये किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट ज्या असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या, तर त्याच्यामध्ये हे बघायला मिळतं. त्यामुळे AP आपण सुरुवात करणार आणि मग पुढे जाणार. त्यातली सुरुवात होते चॅप्टरला अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे फुल नाव आहे, त्याचं फुल फॉर्म. आपण शॉर्टकट AP वापरणार, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता हे काय आहे तर एक रचना आहे किंवा अरेंजमेंट आहे नंबर्सची. ओके, लाईक 2, 4, 6, 8, 10, 12 अँड सो ऑन, किंवा 1, 3, 5, 7, 9, 11 अँड सो ऑन, किंवा 10, 20, 30, 40, 50 अँड सो ऑन. ओके, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग यांना अरिथमॅटिक प्रोग्रेशन का म्हटलं जातं, तर पहिला नंबर आणि मग त्याच्यानंतर येणारा पुढचा नंबर किंवा त्याच्यानंतर येणारा पुढचा नंबर, त्याच्यानंतर येणारा पुढचा नंबर, हे नंबर कसे ऑब्टेन झालेत तर आधीच्या नंबरमध्ये कुठला तरी एक नंबर ॲड केल्यामुळे मिळत जातात किंवा सबट्रॅक्ट केल्यामुळे. ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा, पण तो एकच नंबर ॲड करायचा किंवा एकच नंबर सबट्रॅक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल इथे 2 + 2 4 झाले, 4 + 2 6 झाले, 6 + 2 8 झाले, 8 + 2 10 झाले, 10 + 2 12. परत पुढचा कुठला येणार तर आपल्याला माहिती आहे 14. म्हणजे आता आपल्याला पुढचे नंबर लिहायची गरज नाही, आपल्याला कळालं प्रत्येक जे दोघं शेजारी नंबर्स आहेत हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणतात त्यांना. ओके, लगतचे नंबर, ॲडजसंट नंबर्स, जवळपास येणारे, लगेच शेजारी असणारे नंबर्स, लगेच येणारे नंबर्स एकमेकांनंतर, त्यांच्यातला जो डिफरन्स आहे, वजाबाकी जर केली 4 - 2 किंवा 2 - 4 कसंही करा, उत्तर तेच येणार 2. जसं की 4 - 2 केलं 2, 2 - 4 केला तर -2 येईल. मग इकडे पण 4 - 6 -2च येणार. मग असं काहीतरी गडबड होते म्हणून काय करायचं, त्यांनी असं डेफिनेशनमध्ये टाकलं की पुढचा नंबर आणि त्याच्या आधीचा नंबर, हा नंबर आणि त्याच्या आधीचा नंबर यांची वजाबाकी. मग जर हा पकडलात तुम्ही 10 तर त्याच्या आधीचा नंबर घ्यायचा 8, 10 - 8 मग 2. 14 पकडलात तर 14च्या आधीचा नंबर 12, 14 - 12 2. असं कुठेही तुम्ही जे शेजारी नंबर्स आहेत, कुठलेही शेजारी नंबर्स घ्या, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स घ्या, लगतचे नंबर्स घ्या, त्यातला डिफरन्स तुम्हाला तो कायम हाच मिळणार 2. पण असं नाही आहे की इथे पण 2च मिळायला पाहिजे, इकडे पण 2च मिळायला पाहिजे. हे उदाहरण वेगळं आहे, ह्याच्यात वेगळं असेल, इथे उदाहरण वेगळं आहे, याच्यात वेगळं असेल. पण एकदा त्या सिरीजमध्ये बघितलं तर प्रत्येक जोडीमध्ये 2चा डिफरन्स आहे, तर सगळीकडे 2चाच पाहिजे. तर अशा सिक्वेन्सला, हा सिक्वेन्स आहे, पण त्याला म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन, AP. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल बघूया. याच्यात जर बघितलं तर इथे पण 2, इथे पण 2, इकडे पण 2, इथे पण 2 असेच ॲड केलेत. म्हणजे ॲड करून सिक्वेन्स मिळाला आणि तो कसा आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इथे जर बघितलं तर 10 + 10 20 + 10 30 + 10 40 + 10 50, म्हणजे 10 10 10 10 ने वाढत चाललं, 10 10 10 10 ने वाढत. याचा अर्थ इथे लगतचे 2 नंबर्स आहेत, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे आहेत कुठलेही घ्या,
तर त्यांच्यात तुम्हाला कायम 10चाच डिफरन्स दिसणार. सो हे पण AP. आता बऱ्याच जणांना वाटतं की बेरीजच झाली पाहिजे, असं काही नाही आहे, वजाबाकी पण झालेली चालू शकते, पण ती एकाच नंबरने केली पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 12, 9, 6, 3, 0, -3, -6 अँड सो ऑन. बघा याच्यातनं किती वजा केले तर 3, इथून इकडे 3, इथून इथे जाताना 3 वजा केले, 3 वजा केले, 3 मायनस, 3 वजा केले. पण अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय सांगतं, कोणाची घ्यायची वजाबाकी, कुठलाही नंबर घ्या, 6 घेतला तर त्याच्या आधीचा नंबर त्याच्यातनं वजा करायचा. म्हणजे 6 मायनस 9 म्हणजे -3. सो इथे खरं डिफरन्स -3 आहे, म्हणजे -3 ॲड केल्यासारखं. 9मध्ये -3 ॲड केले म्हणजेच थोडक्यात काय केले, 3 वजा केले. राईट. सो इथे वजाबाकी करा असं म्हणत नाही, ते म्हणतात ॲडच करा, पण कुठला नंबर, नेगेटिव्ह नंबर तुम्ही ॲड करू शकता, त्यामुळे अशी AP होईल, छोटे छोटे नंबर्स होत जातील. 9 - 12 -3, 6 - 9 -3, 3 - 6 -3, 0 - 3 -3, -3 -0 -3, -3 -3 म्हणजे -3. म्हणजे पुढचा नंबरमधनंच कधी पण आधीचा नंबर वजा करून बघायचा, तर तुम्हाला डिफरन्स मिळेल, आणि तो डिफरन्स कॉन्स्टंट राहिला पाहिजे, तरच त्याला आपण AP म्हणू शकतो. हे सिम्पल. सो हे आहे AP. आता AP मधला nth टर्मचा फॉर्म्युला काय ते आपण बघायचं आहे, आणि सम ऑफ n टर्म्स काय तेवढं बघायचं आहे. हे प्रॉब्लेम्स तुम्ही 10th मध्ये सोडवलेत. विसरला असाल तर 10वीचं पुस्तक घ्या परत, 10वीच्या पुस्तकातले AP हा चॅप्टर उघडा आणि त्यातले एक्सरसाइजेस परत सोडवा, बस, बाकी काही नाही, रिव्हिजन होऊन जाईल. सो nth टर्म ऑफ an AP, त्याचा फॉर्म्युला असा लिहिला जातो, Tn इज इक्वल टू A प्लस n-1 टाइम्स D. A प्लस n-1 टाइम्स D. ओके. त्यातलं A म्हणजे काय, तर A म्हणजे फर्स्ट टर्म, पहिली टर्म त्या प्रोग्रेशनमधली. n म्हणजे तुम्हाला कितवं उत्तर हवं आहे, 5वी टर्म का 10वी टर्म का 15वी टर्म का 100वी टर्म, तर तो म्हणजे n. आणि D म्हणजे त्या दोन नंबर्समधला डिफरन्स, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समधला डिफरन्स. जसं आता आपण एक्झाम्पल्स घेतली तेव्हा एका ह्याच्यात 2चा डिफरन्स होता, दुसऱ्या ह्याच्यात पण 2चाच होता, तिसऱ्या ह्याच्यात 10चा होता, तर तो नंबर म्हणजे 10, 2, -3 तो इथे टाकायचा. तुम्ही वाटेल ती नंबर तुम्ही त्या AP मधली फाइंड करू शकता. आणि दुसरं होतं सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ an AP. SN त्याचा फॉर्म्युला होता n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 टाइम्स D. हा पण फॉर्म्युला 10thला झालाय. फेअर. n म्हणजे काय, तर नंबर ऑफ टर्म कुठली हवं आहे ते. A म्हणजे काय, तर फर्स्ट टर्म, पहिली संख्या. देन D म्हणजे काय, तर कॉमन डिफरन्स. ठीक आहे. ओके. आता एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इफ 1, 4, 7, 10, 13 and so on is an AP, then find 10th term and find sum of
फर्स्ट 7 टर्म्स. हे AP आहे आपल्याला सांगितलंय. सो आधी आपण फर्स्ट टर्म फाइंड करून घेणार. फर्स्ट टर्म, पहिली टर्म AP मधली, तर ती इथे दिसते 1, त्याला आपण A नाव देतो. सो फर्स्ट टर्म A म्हणजेच 1 मिळाला. देन वी आर सपोज टू फाइंड कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D असं नाव दिलंय त्याला. कॉमन डिफरन्स कसा काढला जातो? कुठलीही जोडी घ्या, 1 4 घ्या, 7 4 घ्या, 10 7 घ्या, कुठलीही घ्या, फक्त लगतचे घ्यायच्या, नाही तर 1 आणि 7 घ्याल त्याचा उपयोग नाही. लगतचे, जोडी, जवळपास, जवळची, ॲडजसंट नंबर्स, जवळचे, लगतचे. सो आपण 4 आणि 7 घेतलं तर पुढचा नंबर मायनस आधीचा नंबर करायचा. सो 7 - 4 इज इक्वल टू 3. मी कुठेही करून बघितलं तरी 3च येणार आहे. 1 - 4 - 1 3च येणार आहे. 10 - 7 3च येणार आहे. 13 - 10 पण 3च येणार आहे. आता आपल्याला त्याने सांगितलंय 10th टर्म. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे, वी हॅव nth टर्म Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 टाइम्स D. हा फॉर्म्युला. फक्त आता आपल्याला 10th टर्म विचारले, सो T10 असं म्हणायचं, म्हणजे n ची व्हॅल्यू 10 टाकली. सो इथे A प्लस n ची व्हॅल्यू टाकायची आहे 10 - 1 आणि हा D. आता आपण व्हॅल्यूज टाकूया. सो T10 इज इक्वल टू, म्हणजे 10th टर्म इज इक्वल टू A ची व्हॅल्यू आहे 1 प्लस n - 1, म्हणजे 10 - 1 इथे 9 आलाय, इंटू 3. सो T10 इज इक्वल टू 9 त्रिक 27 आणि 1, म्हणजे 10th टर्म इज 28. जर असे 3 3 3 3 3 3 वाढवत गेलो तर 10वी टर्म जी असेल तिची व्हॅल्यू असेल 28, किंवा ती 10वी टर्म कोण असणार? 28 असणार. म्हणजे आपण हे काढू शकतो, हा एक फॉर्म्युला वापरून. दुसरं त्याने विचारलं आहे सम ऑफ फर्स्ट 7 टर्म्स, म्हणजे हे 1 2 3 4 5, पुढचा येईल 16 आणि अजून एक येईल 19, अशा सगळ्यांची बेरीज, पहिल्या 7 नंबरची बेरीज. सो वी हॅव Sn, that is sum of nth terms, first n terms, is equal to n/2 into bracket 2a plus n - 1 times d. So Sn is equal to n किती आहे? तर 7, कारण पहिल्या 7 टर्म्स तुम्हाला फाइंड करायचे, डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a म्हणजे 2 into 1 प्लस n ची व्हॅल्यू 7 आहे, 7 - 1 इंटू d ची व्हॅल्यू आहे 3. इथे Sn च्या ऐवजी आता इथे S7 लिहायला पाहिजे. n ची व्हॅल्यू आपण 7 टाकतोय. S7 इज इक्वल टू 7/2 इंटू ब्रॅकेट हे 2, हे 7 वजा 1 6 आणि 6 त्रिक 18. सो 7/2 इंटू 20, सो 7 इंटू 10 म्हणजे 70. सो पहिल्या 7 टर्मची बेरीज 70 येईल दिलेल्या IP मध्ये. जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आपण इथून पुढे GPच वापरणार आहोत, ठीक आहे. आता याच्यात काय महत्त्वाचं आहे की मी एक उदाहरण देतो, तुम्हाला बघा कळतं काय. 2 4 8 16 32 64 128 256 512 1024 अशा पद्धतीने मी लिहिली. बघा ही आहे GP. ओके, काय दिसतंय तुम्हाला? एखादा पॅटर्न ओळखता येतो या सिरीज मध्ये. 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 दुणे 32, 32 दुणे 64, 64 दुणे 128, देन 256, देन 512 अँड देन 1024. म्हणजे दरवेळेला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, आणि असं काही नाही की मल्टिप्लायच करायला पाहिजे, डिवाइड पण करू शकतो. आता समजा हीच सिरीज आपण उलटी लिहिली, 1024 512 256 128 then 64 then 32 and then 16
8 4 2 अशा पद्धतीने उलटी लिहिली तर काय होणार आहे, याला 2ने डिवाइड केलं, याला 2ने डिवाइड केला, याला 2ने डिवाइड केला, म्हणजे 2ने दरवेळेला डिवाइड करतोय. असं जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, ती जीपीच आहे. इथे वजाबाकी करून नाही बघायचे, इथे रेशो घेऊन बघायचं. सो तिकडे नाव होतं कॉमन, तिकडे नाव होतं कॉमन डिफरन्स, इथे नाव आहे कॉमन रेशो. कॉमन रेशो, रेशो म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर, अंश छेद डिव्हिजन. त्याच्यासाठी लेटर वापरले स्मॉल आर, तिकडे वापरलं होतं स्मॉल डी, कारण तो डिफरन्स होता. इकडे हा रेशो आहे म्हणून आर. मग कोणाचा घ्यायचा, कुठलेही दोन लगतचे नंबर, म्हणजे 4 डिवायडेड बाय 2 घ्या, पुढचा नंबर आधी, नंतर मागचा नंबर खाली घ्यायचा. सो 4/2, पुढचा नंबर वरती घेतला, त्याच्या आधीचा नंबर खाली घेतला, 2 उत्तर आलं. 8 डिवायडेड बाय 4 केलं तरी पण उत्तर 2च येणार. 16 डिवायडेड बाय 2 केलं, 8 केलं तरी उत्तर 2च येणार. सो जो नंबर तुम्ही घेताय त्याच्या आधीचा नंबर घ्यायचा. 256 घेतलं तर त्याला डिवाइड बाय कोण करणार, त्याच्या आधीचा नंबर 128, तरी तुम्हाला उत्तर 2च मिळणार. सो दरवेळेला इंटू टू जे म्हटलं ना, ते इंटू 2 असं नका म्हणू, तुम्ही असं म्हणा रेशो. लगतचे दोन नंबर्स, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, ॲडजसंट नंबर्स कुठलेही घ्या, त्यांच्या जर जोडीमध्ये पुढचा नंबर वरती घेतला आणि त्याच्या आधीचा नंबर डिनॉमिनेटरला घेतला, असं रेशो घेतल्यानंतर जे उत्तर येतं ते जर उत्तर दरवेळेला सेम राहत असेल, दरवेळेला 2 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 2, तर त्या प्रोग्रेशनला आपण म्हणणार जिओमेट्रिक प्रोग्रेशन, जीपी. एवढं सिंपल आहे. लिहा तुम्ही माझ्याबरोबर, जीपी जिओमेट्रिक प्रोग्रेशन. एक एग्जाम्पल लिहा, 2 4 8 16 32 64 128 256 512 1024 and so on. Common ratio is equal to R is equal to 4/2 केलं तरी 2च, 8/4 केलं तरी तेच, 16/8 केलं तरी तेच, 32/16 केलं तरी तेच, 64/32 केलं तरी तेच, देन 128/64 केलं तरी तेच, 256/128, 5 and 2 divided by 256, 1024 divided by 2512, हे सगळ्याची उत्तर 2 येतात. So since common ratio is constant, the given sequence is known as geometric progression. बस एवढं लिहून टाका.